श्री विठ्ठल, आपण अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र आज ज्ञानराज समाधी संजीवन सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र येत आहोत आणि आलेलो आहोत। आमच्या सैखेडा या गावची दिंडी आहे। आमचे शालिक्राम भाऊ कैलासवासी आणि त्यांच्या पश्चात त्यांनीच आम्हाला हा घालून दिलेला वसा आहे। आता आमचे भूमिपुत्र ज्ञानेश्वर माऊली हल्ली मुक्काम आळंदी आणि त्यांचे बंधू समाधान भाऊ टेलर ते हे दिंडी चालवत आहेत आणि सर्व पंचक्रोशीतून त्यांना सहकार्य आहे। महाराज पण आलेले आहेत। मला वाटते आज कीर्तन आहे का महाराजाचं? महाराजांचं कीर्तन आणि तुमचं आज पुढे परवाला आहे। महाराज थोडं आम्हाला समाधी सोहळ्याविषयी आणि दिंडीविषयी थोडं मार्गदर्शन करा आमच्या तरुणांना। रामकृष्ण हरी। मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वज मंगलम पुंडलिकाक्ष मंगलायतन हरे। ज्ञानोबरांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी दिंडी आली। या दिंडीचं हे 5वं वर्ष आणि या 5व्या वर्षामध्ये आमच्या सायखेडा नगरीतून ही दिंडी या ठिकाणी आली। सोहळ्याला नेमकं माणसाने काय हो जीवनामध्ये जर उद्देशून जर बघायचं झालं तर माणसाने तरुण जाण्यासाठी वारी करावी आणि जीवनामध्ये माणसाने उत्तीर्ण होण्यासाठी तरी वारी करावी, असं आमच्या दादांनी तो वारसा चालू ठेवला आणि आम्हाला त्या गोष्टीचा आनंद आहे की 5 वर्ष झाले ही दिंडी आळंदी नगरीमध्ये येऊन अखंड हरिनाम सप्ताह करते। आज या दिंडीचं 5वं वर्ष आहे आणि त्याचा आम्हाला स्वाभिमान आहे। माणसाने जीवनामध्ये आल्याच्या नंतर ही दिंडी करावी, आल्याच्या नंतर इथे येऊन ज्ञानोबारांचं दर्शन करावं, प्रदक्षिणासन नित्यनेम करावे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी आल्याच्या नंतर इंद्रायणी स्नान करावं। काय इंद्रायणी स्नान करावं की ज्ञानोबारांनी सांगितलेलं आहे। इथे आल्याच्या नंतर आळंदीमध्ये आल्याच्या नंतर प्रदक्षिणा का करावी याचा कारण ही भूमीच पवित्र आहे। ज्ञानोबारांनी सांगतात की आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर। इथं काय 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, तो सुख सोहळा काय म्हणून इथं आल्याच्या नंतर जेवढं सुख पाहायला मिळतं इतर भागामध्ये आपण सप्ते भरपूर करतो दादा, पण इथं आल्याच्या नंतर जे समाधान मिळतं, इथं आल्याच्या नंतर इथं आल्याच्या नंतर सप्ताह केल्याच्या नंतर जे सुख आपल्याला पाहायला मिळतं ते अनेक भागामध्ये आपण नारळी सप्ताह बघतो, सगळीकडे अनेक सप्ते बघतो, पण जे सुख तिथं पाहायचं जे इथं सप्ताह केल्याच्या नंतर पाहायला मिळतं ते अनेक भागामध्ये सप्ते केल्याच्या नंतर पाहायला मिळत नाही। रामकृष्ण रामकृष्ण हरी महाराज, खरंच सुखाचे आगरच आहे। आणि नामदेवरायाने सुद्धा देवाला निरोप दिला की नामा म्हणे देवा चला तयार आणि विश्रांती घेवया कल्पवरी। जेथे देवाला विश्रांती मिळते तिथे जीवाला मिळेल काय योगे बरोबर आहे, सांगण्याची काय आवश्यकता नाही। असो, महाराजासोबत पण आपण बोलणार आहोत। महाराज, वारीविषयी आपलं काही मनोगत थोडं व्यक्त करा, कारण या ठिकाणी आज मराठवाडा आणि विदर्भ असा संगम झालेला आहे बघा। अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मी प्राण संजीवन जगदाधार अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांच्या पुण्य पावन भूमीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह। या सप्ताहाचं उद्दिष्ट म्हणजे सांगायचं थोडक्यात कार्तिकी सोहळा, आणि कार्तिकी सोहळा हा का आयोजित करतात आणि समाधी सोहळा हा का करतात याचं कारण मेन सांगायचं म्हणजे माऊली ज्ञानोबाराय ज्यावेळेस कार्तिकीला पंढरपूरला गेले आणि पांडुरंग परमात्म्यांनी फक्त एकच विचारलं, माऊली तुमची काय इच्छा आहे? की माऊली एकच म्हणाले की बाबा ज्यावेळेस मी समाधी घेईन त्यावेळेस तुम्ही काय करा, माझ्या समाधी सोहळ्याला तुम्ही या। म्हणून त्यावेळेस पासून परंपरा चालू आहे की भगवान पांडुरंग परमात्मा या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांची भेट घेण्याकरता पंढरपूर आळंदीपर्यंत येतात। हे महत्वाचं उद्दिष्ट। आणि माऊलींनी एक प्रतिज्ञा केली होती, अवघाची संसार काय करायचा, सुखाचा करीन। मग ज्यावेळेस माऊली ज्ञानोबाराय मधुकरी मागायची, मधुकरी मागताना त्यांना वाटायचं की बाबा आज आपल्याला काही दिलं नाही। ज्यावेळेस विसोबा खेचर त्यांच्या मध्ये आले आणि बघितलं काय झोळीमध्ये थोडंसं पीठ आलंय, शिदा आली, आणि ते बघताच त्यांनी काय केलं, ती शिदा खाली लोळवली, खाली टाकली आणि मुलांना सांगितलं की बघा ते ज्ञानोबाराय संन्यासाचे कार्ट, त्यांना काय करा तुम्ही चिखल फेकून मारा, शेण फेका त्यांच्या झोळीत, सर्व अशा प्रकारे केलं। आणि त्यावेळेस ज्ञानोबाराय तिथून राग गेले आणि निघून
आपल्या कुटियामध्ये गेले. ज्यावेळेस कुटियामध्ये गेले त्यावेळेस रागाने कुटिया लावली आणि मुक्ताई त्यांना उपदेश करू लागली की बाबा ज्ञानदादा, तुम्ही योगी आहात, पावन आहात, तुम्ही कसे आहात, अनाथाची माया, तुम्ही प्रतिज्ञा केली की अवघा संसार सुखाचा करीन. जर तुम्ही असा राग आणला तर हा संसार सुखाचा होईल का? होईल का बाबा? नाही होणार. मग तुम्ही काय करा, तो राग थोडा बाजूला सारा आणि ताटी उघडा. योगी पावन मनाचा, साहेब अपराध जनाचा. अशा प्रकारे माऊली ज्ञानोबारांनी प्रतिज्ञा केली. आणि वारी का चालू झाली, कशा करता चालू झाली, याचं एकच उद्दिष्ट आहे की बाबा वारकरी संप्रदाय नवे हा वारकरी संप्रदाय एका जातीचा मिळून नाही, अनेक जाती प्रगट झाल्या. तुम्ही बघा, तुम्ही म्हणसाल मुसलमान, हिंदू, आपलं नावी सर्व असणारे काय झाले, उंच नीच काही नेने भगवंत या अभंगामध्ये सर्व बघून घ्या तुम्ही की सर्व असणारे काय झाले, एकत्र आले. एकत्र येऊन काय झालं, वारकरी संप्रदाय तयार झाला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दादा, खरंच मुक्ताई होत्या म्हणून आज आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी ताटी उघडली आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्या हाताला आला. ऐशा परिनाथ संप्रदायाची थोरी उकलोनी भगवद्गीता प्रगट केली ज्ञानेश्वरी. निळा म्हणे मज उपदेश केला आणि संप्रदाय दिला सकळ जना. असो शिरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकोहरी नेनोपै त्रिपुरारी सांगितले जे जेथून उद्भवला शब्द ब्रह्मा साधी नारायण म्हणती त्यास तू सर्वात आदी गुरु. ब्रह्मज्ञान खुन बाणली परिपूर्ण मच्छंद्रनाथी. वास्तविक पाहता हा संप्रदाय अतिशय आपला लोपलेला होता, परंतु या संप्रदायाला मूळ तुमच्या बोलण्यानुसार तुम्ही जे मनोगत व्यक्त केलं त्यानुसार मला मुक्ताई वाटतात. असो आमचं काहीतरी परमभाग्य की हा जो सप्ताह आमच्या डोंगराळ भागातून येतो. परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुका आहे आमचा आणि छोटूसं एक सायखेडा गाव आहे. पण मला माहित नव्हतं की एवढे मोठे थोर विभूती आणि आमच्या सप्ताहाला सहकार्य करतात. बघा नेमकंच आता मुक्त अन्नदान चालू आहे, ज्ञानदान चालू आहे. असो आपण ज्ञानोबारायाच्या चरणी विनंती करूया की इथून पुढे पण महाराज तुमचं आम्हाला असं सहकार्य लाभो. आणि आमची जी वडिलाची मिराशी होती, माझ्या वडिलाची मिराशी का देवा, तुझे चरण शिवा पांडुरंगा. आता आपण काय करू, आमचे सप्त्याचे संयोजक समाधान भाऊ टेलर ते पण आपलं थोडस 2 शब्द मनोगत युक्त करतील, त्यांच्याशी बोलूया. रामकृष्ण हरी. चालू आहे. रामकृष्ण हरी. ही जी माझ्या वडिलाची मिराशिका देवा तुझी चरण सेवा साधावया, ही जे माझ्या वडिलांनी परंपरा चालवली, आपण तेवढं तर करू शकत नाही, पण म्हणतेत ना मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती, तसं आपण त्यांनी मार्ग दाखवला आणि त्यांच्या पाठीमागं चालण्याचा प्रयत्न करू आपण आणि करतोय. आणि मी माऊलीच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की हे ज्ञानोबाराया, की जसं माझ्या वडिलांनं वाऱ्या केल्या, जसं हे केलं, तसं आम्हाला ही सद्बुद्धी चांगली देव. आणि हा जे कार्यक्रम आम्ही करतो आणि असा हा कार्यक्रम याच्यानंतर म्हणजे असा हा खंड चालत राहावा दरवर्षीप्रमाणे, असं मी एवढीच ज्ञानोबारायाच्या चरणी प्रार्थना करतो. माझी 2 शब्द संपले. रामकृष्ण हरी. आपण बघितलं सर्व काही तरुण आहेत आणि तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. नटे हरी कीर्तनी आणि फार आनंदाचा विषय आहे. आपण या ठिकाणी थांबूया. माझं छोटूसं चॅनल आहे, आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर, नामदेव नायेची नडशी. प्रत्येक वारी पूर्ण 3ही वाऱ्या शूट झालेल्या आहेत महाराज. आणि आता आळंदीचा बी परिसर शूट झालेला आहे. सबस्क्राईब करायला पाहिजे का नाही? अवश्य. रामकृष्ण हरी. आपण थांबूया आणि पुन्हा पुढच्या वर्षी भेट व्हावे अशी माऊलीच्या चरणी विनंती करूया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय.